नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत नारळी पौर्णिमाविषयी, ती म्हणजे नारळाची वडी. नारळाची वडी खुटखुटीत बनवली जाते, कधी सॉफ्ट अगदी नरम अशी बनवली जाते आणि जी खुटखुटीत असते ना ती महिनाभर अगदी व्यवस्थित टिकते आणि आपण जी नरम बनवली ती मात्र लवकर खावी लागते. जे अगदी पहिल्यांदाच बनवत असतील ना ते सुद्धा अगदी सहजपणे बनवू शकतात अशा पद्धतीची आणि जास्त प्रमाणात म्हणजे आपल्याला त्याचा खर्चही जास्त येत नाही. जर तुम्हालाही बनवायची असेल ना तर तुम्हाला मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात सुरुवात आपण या पद्धतीने करूया की नारळाची करटीत ना नारळ पूर्णपणे बाहेर कसा काढायचा. तर सगळ्यात अगोदर काय करायचं, अशा पद्धतीने पिशवीमध्ये त्याला 12 तास नारळ ठेवून द्यायचा, फ्रीझरमध्ये ठेवायचा. फ्रीझरमध्ये 12 तास ठेवून त्याला बाहेर काढायचा. तुम्ही याच्या पद्धतीने हातोडीने किंवा खलबत्त्याच्या दांडाने सगळ्या बाजूने नुसतं त्याला अशा पद्धतीने आपटत राहायचं आहे. काहीच करायचं नाही, नुसतं आपटत. जसं आपटाल ना तसं याच्या जी वरचं जे कवच आहे म्हणजे जी करटी आहे ना ती आपोआप निघते. बघा आपोआप निघाली, काहीच करावं लागलं नाही आहे. तर आपण जराशा सुरीच्या साह्याने जरा तरी हलवलं ना तर आपोआप निघते. निघाल्यामुळे पूर्णपणे आपल्याला नारळ सहज व्यवस्थित निघतो आणि बघा छानशी आपली करटी निघाली. फक्त एवढंच झालं की माझा थोडासा तुकडा त्याच्याबरोबर निघाला, पण काही हरकत नाही. पण आपल्याला अशा पद्धतीने काढल्यामुळे आपल्याला त्रासही होत नाही. कधी कधी ओला नारळ असेल ना अगदी तर तो लगेच निघतही नाही त्याच्याने नारळ. म्हणून अशा पद्धतीने करा, अगदी सोपी पद्धत आहे. आणि अगोदर काय करा, तुम्ही नारळ तुम्ही पिशवीमध्ये ठेवण्या अगोदर त्या भोकातना थोडंसं भोक करून पाणी अगोदर काढून घ्या, नाहीतर मग ते बर्फ जमू लागतं. आता या पद्धतीने तुम्ही पिलरनी त्याला त्याची वरची साल काढू शकता किंवा सुरीच्या साह्याने करू शकता किंवा किसणीने सुद्धा हलकंसं जरी किसलं ना तसंही करू शकता. जे तुम्हाला सहज सोपं वाटतं त्या पद्धतीने करा. सगळं व्यवस्थित अशा पद्धतीने साल काढायची. त्यानंतर नारळ स्वच्छ धुवायचा, कारण का कधी कधी आपले थोडेसे हातही लागतात. तर तेव्हा अगोदर स्वच्छ धुवून थोडासा पुसून घ्या आणि नंतर अशा पद्धतीने त्याचे अगदी पातळ पातळ असे आपण कापून घ्यायचे. आता मी पातळ पातळ असे कापून घेतले. अगदी सहज होतात, कारण का ते थोडेसे ओलसर झालेले असतात. आपला अगदी आपला ओला नारळ नाही आहे, अगदी आपण फ्रीजमध्ये ठेवला म्हणजे अगदी अगदीच नरम झालेला असतो, म्हणजे सहज तुम्ही करू शकता. त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याला पल्स मोडवरती म्हणजे बंद चालू करून आपण वाटून घ्यायचं. जर तुम्ही बऱ्याच वेळ वाटलं तर मात्र तेल सुटू लागेल, म्हणून जास्त वेळ अगदी वाटायचं नाही किंवा त्याचा अगदी पूर्ण पेस्टसारखी होईल. तसं न करता जसं आपण जसं कधी कधी खोबरं किसतो ना त्याच पद्धतीने झालं पाहिजे. म्हणून अशा पद्धतीने आपला खोबऱ्याचा किस अशा पद्धतीने निघाला पाहिजे. त्यानंतर आपल्याला इथे अगोदर साखरेच्या प्रमाणासाठी नारळाचं किती आहे तो पाहावा लागेल. त्या नारळाचा किस इथे मी पाहिला तर अगोदर 1 कप होतं, त्याचबरोबर पुन्हा बघितलं तर 2 कप आहे. त्या 2 कपाला 1 कप साखर, अगदी 1 कप साखर परफेक्ट आहे. तर त्यासाठी काय करायचं, कारण का जास्त अगदी तुम्ही अति गोड कराल ना तर त्याचा तो गोडवा इतका लागणार नाही, तो अगदी जास्त गोड लागेल. म्हणून जास्त गोड न करता असं असलं पाहिजे की ती वडी जिभेवर ठेवताच अगदी मस्त रेंगाळली पाहिजे. चव अगदी कधी विसरणार नाही अशी झाली पाहिजे. म्हणून अगदी परफेक्ट साखर आहे, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही घेऊच नका. पॅन किंवा कढई घ्यायची, त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं. त्यानंतर आपण खोबरं अगोदर हलकंसं भाजून घ्या आणि भाजताना अगदी मंद आचेवर अगदी 4 सेकंद भाजा, बस. अगदी जास्त प्रमाणात नाही. 4 सेकंद भाजल्यानंतर त्यानंतर काय होतं, जास्त तुम्ही जर भाजला तर मात्र रंग बदली होईल. रंग बदली होता कामा नये. म्हणून 4 सेकंद भाजल्यानंतर पूर्ण साखर त्यात घालायची. याच वेळी हवं तर 3 चमचे दूधही टाका, आणखीन पांढरी शुभ्र अशी आपली वडी निघते. आणि पुन्हा आता इथे तुम्ही मीडियम अशी गॅस केली तरी हरकत नाही. थोडीशी मीडियम करायची, त्यामुळे साखर पूर्णपणे अशी वितळली जाईल. वितळल्यामुळे अगदी त्याच्यामध्ये चांगलं अगदी खोबऱ्यामध्ये मिक्स होते. पुन्हा मी बंद केली आहे गॅस आणि इथे आपण अगोदर ट्रे किंवा ताट रेडी करायचं किंवा ही तयारी तुम्ही अगोदर करा. इथे ट्रेमध्ये मी बटर पेपर टाकलं, त्याच्यामध्ये पिस्ताचे काप, थोडेसे बदामाचे काप आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकले. तुम्ही असेल तर ताटावरती थोडंसं तूप लावू शकता. त्यानंतर पुन्हा मी त्याच ठिकाणी आपल्या मिश्रणाकडे आले. बघा आपला बऱ्यापैकी अशा पद्धतीने साखर अगदी चांगली त्याच्या आतमध्ये गेली आहे. पूर्णपणे आपलं हे मिश्रण रेडी व्हायला आलं आहे. बस, आणखीन काही नाही. मीडियम तुम्ही जर गॅस ठेवलं तर झटपट होते, जास्त वेळसुद्धा लागत नाही आहे. आता इथे आपण एकच करायचं, अशा पद्धतीने झालं की थोडंसं नरम आहे, त्याच वेळी थोडंसं मिश्रण काढून पाहायचं. जर हे मिश्रण अगदी चांगला गोळा होतो आहे तर समजायचं की आपलं मिश्रण याच वेळी
वडीला सेट करण्यासाठी अगदी परफेक्ट असं झालं आहे. बघा आता परफेक्ट आहे, अगदी छान असा गोळा होतो आहे. याच्या व्यतिरिक्त आणखीन आपण करायचं नाही, नाहीतर काय होईल, इथेच आपलं तुमचं बरंचसं अगदी कडकसं असं मिश्रण होईल, मग त्या वड्याबरोबर आपला पडणार नाही. आता हे मिश्रण काढायचं आणि आपण जे ट्रेमध्ये आपण अगोदरच रेडी केले त्यामध्ये घालायचं. घातल्यानंतर पूर्ण अगदी स्पॅच्युलाने किंवा वाटीच्या पाठच्या बाजूने म्हणजे अगदी पूर्णपणे अगदी व्यवस्थित त्याला सेट करून घ्या. छान असं अगदी व्यवस्थित करून घ्या, म्हणजे अगदी एक लेवलमध्ये असं येईल. आता अशा पद्धतीने झाल्यानंतर तुम्ही ह्याला ना थंड करायला ठेवायचे. पण जर तुम्हाला आता बटर पेपर लावला असेल ना, तर त्याच वेळी तुम्ही त्याला उलट करून त्याच्या वड्या पाडू शकता. नाहीतर 2 मिनटं किंवा 5 मिनटं तरी थंड करायला ठेवायचं, नंतर त्याच्या वड्या पडायच्या. जर तुम्ही ताटाला तूप लावलं असेल तर, आणि जर तुम्ही बटर पेपर घातला असेल तर तुम्ही पटकन वड्या त्याच्या पाडू शकता. अशा पद्धतीने मी ट्रे उलट करून बघा, बटर पेपर व्यवस्थित निघतो आहे. म्हणजे इथे ना लगेच सेट होतं बटर पेपर लावल्यामुळे. आणि हा आपण बटर पेपर काढल्यानंतर तुम्हाला कळेल बघा, किती मस्त अशी नारळाची वडी रेडी होते. आता ह्याच्या आपण वड्या पाडून घ्यायच्या. आता इथे वड्या पाडल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की अजूनही ते नरम आहे. पण जेव्हा ही वडी आपण जेव्हा तशीच ठेवली ना, कमीत कमी त्याला अर्धा तास पाऊण तास द्या, मग ती अगदी खुटखुटीत अशी होते. आता मी याच वेळी पटकन तुम्हाला दाखवण्यासाठी त्याच वेळी तुम्हाला कापून आणि तुम्हाला तोडूनही दाखवणार आहे की वडी कशी होते. जेव्हा आता बघा मी एखादी वडी उचलली आहे, त्यानंतर तुम्ही पाहाल तर तुम्हाला अशी नरम वाटेल. पण जेव्हा तुम्ही ठेवा तेव्हा अगदी मस्त खुटखुटीत होईल आणि इतकी चवीने बनते. साखरेचं प्रमाण, खोबऱ्याचं प्रमाण अगदी परफेक्ट असं आहे, म्हणजे कुठेच चुकणार नाही आहे, अति गोड होणार नाही आहे. अगदी जास्त ज्यांना कधी कधी बरेच जण गोड खाऊ, याच्या व्यतिरिक्त तुम्ही 2 वाट्यांना जर तुम्ही 1.25 वाटीसुद्धा घातलं तर भरपूर प्रमाणात गोड होईल. म्हणून बिलकुल घालू नका, एकच वाटी घाला. तर ही बघा आपली नारळाची वडी अगदी सुंदर अशी सुरेख अशी आपली रेडी झाली आहे. तर तुम्ही करून पहा, अगदी सोपी रेसिपी, जास्त खर्चही यायला लागत नाही. बऱ्याचशा मिठाईपेक्षा अगदी अति सोपी आणि अगदी कमी खर्चाची आपली नारळाची वडी रेडी झाली आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचं आहे, प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे. मी वेगवेगळे शॉर्ट व्हिडिओ द्यायचा तुम्हाला प्रयत्न करते, माझ्याकडे जितके प्रयत्न होता ना तितके करते. तुम्ही मात्र मला सपोर्ट करा. तुमचे खूप खूप आभार मानेन आणि पुन्हा भेटूया आपण आणखीन एका छानशा रेसिपी बरोबर.